दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनंतर सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. विकास कामांसंदर्भात आणि सदिच्छा भेट घेतल्याची तटकरे यांची माहिती. पवारांची राष्ट्रवादी एनडीएच्या वाटेवर असल्याची चर्चा. शरद पवार, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेलांची भेट. पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीनंतर पवारांची पटेलांसोबत चर्चा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही. विलिनीकरणासंदर्भातील प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर. आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गन AK-47 चालवण्याचे आदेश पंतप्रधान की गृहमंत्र्यांचे. लाठीचार्ज का केला? अश्रुधुराच्या नळकांड्या का फोडल्या? विद्यार्थी दहशतवादी आहेत का? संसदेमध्ये प्रियंका गांधींचा हल्लाबोल. विद्यार्थी आंदोलकांवर कठोर कारवाई नको, त्यांची तत्काळ सुटका करा. सुप्रीम कोर्टाकडून सर्वच राज्यांना आदेश जारी. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबतची सुनावणी पुढे सोमवारी होणार. सरकारला विद्यार्थ्यांवरील FIRवर कार्यवाहीसाठी तपास करण्यासाठी कोर्टाने परवानगी दिली. हे अत्यंत गंभीर. कोर्टाचा निर्देश. सरकारनं दिलेल्या आश्वासनांच्या विरोधात सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर CJPचा आक्षेप. सरकारनं जाणीवपूर्वक कोंडी करणं थांबवावं. विद्यार्थ्यांना जेलमधून सोडा, गुन्हे मागे घ्या. पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ सुरू राहिल्यास पुन्हा आंदोलन करणार. CJPचे संस्थापक अभिजित दिप्तेंचा इशारा. नीट परीक्षा आंदोलनासंदर्भात राज्यामध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही. महाराष्ट्रामधील आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेतले जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये CBIकडून 13 आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल. CBIचं आरोपपत्र विशेष जलदगती न्यायालयासमोर सादर केले जाणार. MHCETच्या परीक्षेमध्ये घोटाळ्याचा आरोप. 12वीमध्ये 45% आणि CETला 99% कसे? विरोधकांचा सवाल. तर परीक्षेमध्ये घोटाळा नाही, पर्सेंट आणि पर्सेंटाईलमध्ये फरक. CET-CELचं स्पष्टीकरण. खासदार कंगना राणावतकडून जेन्सी तरुणींचा गटारछाप असा उल्लेख. नशा, दारू, अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध हे यांच्यासाठी स्वातंत्र्य. अशा तरुणी गृहिणी देखील बनू शकत नाही. CJP आंदोलनाच्या व्हायरल रील्सवर बोलताना कंगना राणावतची जीभ घसरली. कंगनाला भाजपवालेही गांभीर्यानं घेत नाही. CJPचे प्रवक्ते सौरव दास यांचा टोला. तर कंगनानं बॉलिवूड माफियांप्रमाणे शिक्षण माफियांच्या विरोधातही लढायला हवं होतं. CJP आंदोलनातील रिया अहिरचंही प्रत्युत्तर. मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराटीमध्ये महत्वाची बैठक. सकाळी 11 वाजता मराठा बांधवांसोबत संवाद साधणार. आंदोलनाची पुढची दिशा ठरण्याची शक्यता. विदर्भामध्ये पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. अलर्टच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर, नागपूर, गडचिरोलीमध्ये सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. विनाकारण घराबाहेर पडू नका. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन. मुंबईतील 5 नामांकित क्लब्सचे FSSAI परवाने निलंबित. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्यानं FDAची कारवाई. विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपन प्रक्रियेला अखेर मुहूर्त. 5 आणि 6 ऑगस्ट रोजी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती संवर्धन प्रक्रिया. 2 दिवस मंदिरातील दर्शन पूर्णपणे बंद राहणार. गुरुपौर्णिमेनिमित्त देशभरातील मंदिरांमध्ये भाविकांची तुडुंब गर्दी. अनेक ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. गुरुचरणी भक्तीचा महापूर लीन.